महत्वाची बातमी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी आजपासून अर्ज स्वीकारले जाणार आहेत। आजपासून 19 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही जिल्हा प्रशासन हे आता सज्ज आहेत। महायुतीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसंदर्भात तिढा हा कायम आहे। नारायण राणे की किरण सावंत, महायुतीचा उमेदवार कोण याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर विनायक सावंतांकडूनही दोन्ही जिल्ह्यामध्ये प्रचाराचा धडाका आता सुरू झालेला आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला आजपासून या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळते आहे। उमेदवारी अर्ज भरण्याच्या डेडलाईन जी आहे ती आजपासून या ठिकाणी सुरू होते आहे। लोकसभेच्या उमेदवारीसाठी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरता येणार आहे। जिल्हा प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेलं पाहायला मिळत आहे आणि तुम्ही बघू शकता की ज्या ठिकाणी जिल्हा निवडणूक अधिकारी आहेत त्याच ठिकाणी सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला पाहायला मिळतो आहे। कारण आजपासून या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुरुवात होणार आहे। उमेदवारी अर्ज भरताना 5 व्यक्तींशिवाय कोणालाही या गेटमधून आतमध्ये सोडलं जाणार नाहीये आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं जो लोकसभेचा रणसंग्राम आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच या ठिकाणी टक्कर पाहायला मिळणार आहे आणि त्याच अनुषंगानं हा रणसंग्राम आजपासून सुरू झालेला पाहायला मिळतोय। आजपासून 19 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस आहे आणि त्यामुळे हा उमेदवारी अर्ज भरताना प्रत्येक पक्ष या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करताना सुद्धा पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी।